एकदा रिपीट करतो. प्रॅक्टिस करताना त्याला अष्टांगिक मार्ग बघायचा आहे. सो सिंपल की महा महाचत्तारिसिक सुत्त महाचत्तारी सुत्त महाचत्तारसिक सुत्त भगवान बुद्ध म्हणतात भिक्खूंनो, जे काही तुम्हाला भेटत आहे, ओके, जे काही रिक्विजिट आपण म्हणतो, चिवर, मेडिसिन, जे काही तुम्हाला भेटत आहे, त्याचे जे राईट कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्याला सपोर्ट करते का? काय राईट कॉन्सन्ट्रेशन काय भिक्खूंना विचारतात. कोणतंही एक चित्त, फक्त एक माइंड म्हणता येईल, एक माइंड भगवान बुद्ध म्हणतात फक्त एक चित्त जे 7 फॅक्टरने येत असेल. नीट ऐक, कोणतंही एक चित्त जे 7 फॅक्टरने येत असेल. 7 फॅक्टर कोणते? सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्प, सम्मा वाचा, सम्मा कम्मंत, सम्मा आजीविका, सम्मा व्यायाम, सम्मा सती. जर त्या एका चित्तामध्ये हे 7 फॅक्टर असतील तर त्याला सम्मा समाधी म्हटल्या जातात. महाचत्तारिसक सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी हे म्हटलंय. ठीक आहे. तर प्रॅक्टिस शब्द आपण वापरला तर याच्यामध्ये काय की आपण जेव्हा या आर्टचा विचार करतो, राईट व्ह्यू, सम्मा दिट्ठी, ओके, सम्मा दिट्ठी. आता जेव्हा आपण प्रॅक्टिस म्हणू लागलोय तर मी आधी सांगितलं प्रॅक्टिस म्हणजे काय? पुट द थेअरी इन ऍक्शन. जे काही आपण शिकलो त्याला कृतीमध्ये आणणं. विशाखा माता, ओके, भगवान बुद्धांच्या काळामध्ये विशाखा माता जे होते ते श्रोतापन्न पहिले होतात आणि मृत्यूच्या समयी अरंत होऊन जातात. तर जो कोणी व्यक्ती या मार्गावर चालायला सुरुवात करतो तो रिटर्न येत नाही. Okay? म्हणून मी पहिला शब्द वापरला प्रॅक्टिस. जे काय कोणते उदाहरणं आपण घेतो किंवा जे कोणते नावं आपण ऐकले, ओके, वेनरेबल सारिपुत्त, वेनरेबल महामोग्गलान, वेनरेबल आनंद महाकश्यप, वेनरेबल महाकश्यप, वेनरेबल अनिरुद्ध, वेनरेबल रेवता, जेवढे सिनियर्स 10 मेन डिसायपल्स होते भगवान बुद्धांचे आणि जेवढे अनंत झाले, काय काय साम्य प्रत्येक गोष्टीमध्ये एकच आहे की ते पुट द प्रॅक्टिस, ते पुट द थिअरी इन प्रॅक्टिस.
तर आता काय होतं, की जेव्हा आपण संसारामध्ये वावरत आहे एव्हरी डे, इव्हन मी मी माझ्याहूनही सांगतो तुम्हाला, ओके. पण 24 अवर बिलकुल सतीमध्ये नाही राहू शकत. बिकॉज ऑफ द काम, बिकॉज ऑफ अवर फास्ट कर्म. आपले जे मागचे कर्म आहे, त्याच्यामुळे आपण कंटिन्यू सतीमध्ये नाही राहत. डिस्ट्रॅक्ट होतच राहतो. ओके. डिस्ट्रॅक्शन हॅपन झालं, की ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन जागा घेतं माइंडमध्ये. ओके. जेव्हा आपण अनमाइंडफुल होतो, म्हणजेच इग्नोरन्स मध्ये जातो, अविद्या. okay? जसं आपण अविद्यामध्ये जातो, अविद्येचा अर्थच काय? लोभ, दोष, मोह. अविद्येचा अर्थच काय? की चार आर्य सत्याबद्दल माहित नसणे. मी सुरुवातीलाच सांगितलं की मिथ्या, मिथ्या समाधी, मिथ्या सती, मिथ्या व्यायाम, मिथ्या कर्मांत, मिथ्या आजीविका, त्यानंतर मिथ्या वाचा, मिथ्या संकल्प आणि मिथ्या दिट्ठी. उलट सांगितलं मग. ओके. मिथ्या दिट्ठी. हे मिथ्या केव्हा होतं, रॉंग केव्हा होतं? ज्यावेळेस सगळ्या गोष्टी लाईफ मध्ये हॅपनिंग बिकॉज ऑफ द डिफायलमेंट. जेव्हा आपण दुर्गुणांची साथ घेतो, ओके, दुर्गुणांचा सपोर्ट घेतो ना, त्यावेळेस सगळ्या गोष्टी उलट्या पडतात. ओके. जिथं आपण पीसफुल व्हायला पाहिजे, तिथं आपण डिस्ट्रॅक्टेड होतो, अनमाइंडफुल होतो, सफर होतो. क्लेश, क्लेश मारा, दुर्गुणांचा मारा होतो. ज्यावेळेस दुर्गुणांचा मारा होतो ना, त्यावेळेस आपण सफर होतो, दुःखी. भगवान बुद्ध त्यावेळेस म्हणतात, अपमादेन संपादेत. अपमाद, द ऑल द पाथ इन द माइंडफुलनेस. जो काही पूर्ण रस्ता आहे, तो माइंडफुलनेसचाच आहे. अपार उता दे संगमत थवरा ए सोरवंधा बमुंजंतु सतंग. द डोर ऑफ निब्बाना ओपन्स इन प्रेझेंट मोमेंट. तर आता मध्ये दरवाजे उघडतात. एव्हरीथिंग तुम्ही आता जर डिस्क्राईब केलं, आताचा अर्थ काय आहे? नाव, हिअर अँड नाव, इथं आणि आता. Okay. इथं आणि आता मध्ये दुःख नसतं. थोडं लक्षात येत असेल, तुम्ही बघा. इथं आणि आता मध्ये दुःख नसतं. दुःख असतं भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये, उत्पन्न होतं. त्याचे चटके आपण आता मध्ये खातो. परंतु कारण जे आहे त्या दुःखाचं, कुठं लपलेलं आहे? भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये. कारण की आपण तिथं जाऊन ओढून आणतो त्याला आतामध्ये. वाय? बिकॉज ऑफ द अस्साद. रोमिंग अराउंड. आपण काय करतो? सुखाच्या शोधात फिरत राहत. सात, कामछंद. सगळ्यात पहिले कामछंद. 5 इंद्रियांद्वारे, 6 इंद्रियाद्वारे सुखासाठी लागलेली ओढ किंवा सुखासाठी
पळत असलेलो आपण. तर ह्या 6 इंद्रियासाठी पळत असलेला आपला जो प्रवास आहे, तो जेव्हा शांत होतो, त्याच वेळेस ध्यान लागतं. ध्यान ध्यानाचा अर्थच काय आहे, की कामचंद व्यापाद थीनमित्त उदच्च कुकुच्च विचिकिच्छ स्टॉप. तेव्हा कुठं ध्यान. संपस्सज्जा वेदना. फिलिंग ॲग्रीगेट वेदना. ओके. 5 स्कंदामधलं वेदना. तर वेदना प्लस असाद इज इक्वल टू कारण आहे आय मी माय. ओके. आय मी माय. एकदम एकदम सिंपल आहे. परंतु अवघड आपल्याला याच्यामुळे होऊन जातं, की कारण की आपण ग्रॅटिफाईड करायच्या मागं पडून जातो खूप. सेन्सेस. सेन्स ग्रॅटिफिकेशन जे आहे ते कारण आहे सफरिंगचं. नो मॅटर व्हॉट. कोणत्याही द्वारे असो. मग जे रोमिंग अराउंड आहे आपलं. रोमिंग अराउंड म्हणजे काय? आसादाच्या मागं पळणं जे आहे. आसादाच्या मागं जे पळणं आहे ते आपल्याला थांबवावं लागतं. त्याला आदिनव म्हणतो आपण. थांबवणं म्हणजे आदिनव. परंतु राईट प्रॅक्टिसच तिथून असते जेव्हा पूर्णपणे हे जे ग्रॅटिफिकेशन आहे सायलेंट आहे. त्याच्यामुळे मी पहिलेच म्हटलं की प्रॅक्टिसचा अर्थ काय? प्रॅक्टिसचा अर्थच हा आहे की या सर्व थेअरीला ऍक्शन मध्ये आणणं. या पिरियड मध्ये का नाही होत? कारण की आपल्या पारमिता तेवढ्या नाहीये की एक प्रवचन ऐकलं आणि आपण स्वतःपन्न झालो. इम्पॉसिबल आहे या पिरियड मध्ये. ओके. बरेच म्हणजे आउटर प्रॅक्टिसेस आहेत काही जे स्वतः इन्व्हेंटेड आहे. ओके. दिस ए थिंक. ओनली थिंक. ते म्हणतात विचार करा. ओके. इमॅजिन. ओके. इमॅजिन यू आर इन फर्स्ट जहान. यू किंवा प्रीती भीती येत आहे मनामध्ये. ओके. आता मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो की थिंक यू आर ब्रीदिंग. तुम्ही फक्त विचार करा की तुम्ही श्वास घेते. विचार करा, घेऊ नका. काय होणार? तुम्ही फक्त जर विचार केला किंवा इमॅजिन केलं फक्त की तुम्ही श्वास घेते, रिअली त्यानं श्वास घेणं होईल का? किंवा कल्पना करल्यानं आणि विचार केल्यानं कृती जी आहे ती इम्प्लिमेंट होतच नाही ना. तुम्हाला जर म्हटलं तुम्ही फक्त तुम्ही श्वास घेऊ नका, परंतु तुम्ही फक्त विचार करा की तुम्ही श्वास घेते किंवा तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही श्वास घेते. तुमच्या बॉडीला ऑक्सिजनच भेटणार नाही. यू गोइंग टू डाय. दॅट इज द रॉंग प्रॅक्टिस. मिथ्या समाधी, मिथ्या सती. मिथ्या सती म्हणजे काय? की वी ऑलवेज सीकिंग टुवर्ड्स द असाद. दॅट इज अ मिथ्या सती.
म्हणजे माइंडफुलनेस कुठं टुवर्ड्स टू द एन्जॉयमेंट, प्लेजर, अटॅचमेंट, आसक्ती भाव. आपण कितीही जर प्रयत्न केला ना, की कामछंदाला आपण सॅटिस्फाईड करायचं, इट कॅन नॉट बी, होऊ शकत नाही. का? कारण की तो त्याचा गुणधर्मच नाहीये. तुम्ही म्हणसाल की मिरचीमध्ये मला साखर शोधायची आहे, इम्पॉसिबल आहे, तो गुणधर्मच नाहीये. तुम्ही म्हणसाल की मी एवढं खातो आता आवडीचा पदार्थ, त्याच्यानंतर मी याला डबल खाणार नाही आणि याच्या प्रती आवड निर्माण करणार नाही. इम्पॉसिबल आहे. तुम्ही एकदा त्याच्यामध्ये आवड निर्माण केली, की ते पुन्हा पुन्हा तसेच संस्कार उत्पन्न करत राहील आणि पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच दिशेने नेत राहील. सेन्स ग्रॅटिफिकेशन इज द ट्रॅप. द मोमेंट we start to believing asada, that's the moment we starting to practice मिच्छा आणि अष्टांगिक मार्ग. मी डिटेल मध्ये नाही सांगत तुम्हाला किंवा अष्टांगिक मार्ग मध्ये जाऊन, थोडस तर सांगू शकतो. मिच्छा दिट्ठी, ओके सांगून देतो. मिच्छा दिट्ठी, मिच्छा दिट्ठी मध्ये काय, किंवा कर्म नाहीये, कर्माचे फळ भेटत नाही, पुन्हा 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 जन्म होत नाही, माता, आई आणि वडील नसतात, नंतर पुण्यकर्म नसतात, संत नसतात. हं? दिट्टी, रॉंग दिट्टी. चार आर्य सत्य नाही. ओके, हे सर्व त्यामध्ये येते. आणि याचच मेन हे काय, की चार आर्य सत्याबद्दल माहित नसणे. ओके, कोर लेवलला कर्मानी रिबत. सेम महाचत्तारी सुक्त सगळे. सुपर मंडेन जे असतं, म्हणजे या लोकाच्या लोकुत्तर, लोकीय नाही, लोकुत्तर सम्मादिट्ठी जी असते, दॅट मीन्स की वी अंडरस्टँड द फोर नोबल ट्रुथ. कसं अंडरस्टँड? अँड इट इज लीडिंग टुवर्ड्स टू द अवेकनिंग अँड लिबरेशन. ओके, जागरूकता आणि निब्बाणाच्या दिशेनं घेऊन जाणं. लोकुत्तर सम्मादिट्ठी मीन्स यू आर अ सोतापन. लोकीय काय असतं? किंवा कर्म आहे, त्याचे फळ आहेत. जसं एकदम सिंपल, की आपण चांगलं केलं तर चांगलं होईल, आपण वाईट केलं तर वाईट होईल. राईट? जसं की आपण चांगलं जर केलं खूप, तर आपण स्वर्गात जन्म घेऊ. आपण जर वाईट केलं तर आपण नरकात जन्म घेऊ. दॅट इज अ लोकीय. त्याच दृष्टीने आपण कर्म करत राहतो. पण सुपर मंडेन काय असतं, की लोकुत्तर अंड ही अंडरस्टँड फुल्ली नो फोर नोबल ट्रूथ. त्यांना चार आर्य सत्य पूर्णपणे समजलेलं असतात, अकॉर्डिंग टू द एंड ऑफ द पाथ. किती जबरदस्त आहे. हं. आणि आपला प्रॉब्लेम काय होतो, की आपण रोमिंग अराउंड, म्हणजे आपण रोमिंगच करतात. ओके, प्रॅक्टिसला बाहेर ठेवणं आणि संसारामध्ये एंटर करणं हे खूप डेंजर आहे. ओके,
आतापर्यंत आपण जवळपास 4 ते 4 वर्ष संपत आले आपले. दिस इज 48 म्हणजे 12 चौक 48 4 वर्ष संपत आले. 4 वर्षाचा जर तुम्ही आढावा घेसाल बिकॉज अनालिटिकली आपल्याला कधी पण चेक करायचंच आहे. विदाउट चेकिंग आपण तसं हे नाही करू शकत. 4 इयर बिफोर कोविडचा पिरियड, सिंगल थॉट ऑफ द फिअर मेक अ सफर. एक एक विचार फक्त भयाचा, तो आपल्याला दुःखी करत होता. आठवतं ना? का? कारण की आपल्याला जीवनाची आसक्ती आणि मृत्यूचा भय होता. आठवतं ना कोविडचा पिरियड? आज 4 वर्ष झाले जवळपास. 4 इयर. तर हे जे मिथ्या आहे, हे मिथ्या प्रॅक्टिस म्हणजे मिथ्या दिट्ठी, मिथ्या संकल्प, हे ऑल व्हॉट एव्हर जे काही आहे, अष्टांगिक मार्गाचे जे काही मिथ्याचा पार्ट आहे, आपण जेव्हा लोभ दोष मोह एंटर करतो तिथून आपला पाथ जो आहे तो डिस्ट्रक्ट होऊन जातो, डिस्ट्रॉय होऊन जातो. डिस्ट्रक्शन जे आहे पाथचं ते आपण स्वतः करतो, दुसरं कोणी करत नाही. हे का करतं? कारण की असोसिएशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. असोसिएट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. विथ द नोबेल्स. आपला व्ह्यू जर क्लिअर असला आणि आपण एकाग्रचित्त असलं, म्हणजे 1.8 म्हणजे काय की मनाचा एका ठिकाणी थांबणं. 1.8 म्हणजे काय? एकाग्रता, असद्दी अँड एकाग्रता. दॅट इज द फॅक्टर ऑफ समाधी ना. समाधी म्हणजे काय? फोकस असणे. वी मस्ट बी फोकस. Why should we be focused? Because we have to be walk on to the path. आपण जर फोकस असलो तरच आपण रस्त्यावर चालणार ना. गाडी चालवताना जर मी फोकस नाही किंवा ड्रायव्हर फोकस नाहीये, शुड बी ऍक्सिडेंट ना. दॅट्स द ऍक्सिडेंट मीन्स वी वेलकमिंग द सफरिंग. जर आपण ध्यानावर नसलो गाडी चालवताना तर 100% ऍक्सिडेंट होईल. याचा अर्थ काय? हे उदाहरण कशासाठी आहे? की आपण जर सतीमध्ये नसलो तर साहजिक आहे दुःखाच्या सोबत आपले ऍक्सिडेंट होतच राहतील एव्हरी डे. का? कारण की आपला व्ह्यू क्लिअर नाहीये. हं? आपला व्ह्यू क्लिअर नाहीये. आपले थॉट क्लिअर नाहीये. आपलं स्पीच क्लिअर नाहीये. आपले कर्म क्लिअर नाहीये. आपले एफर्ट्स क्लिअर नाहीये. आपली आजीविका क्लिअर नाहीये. आपली सती क्लिअर नाहीये. आणि आपली सतत समाधी पण क्लिअर नाहीये. दॅट्स वाय वी आर गेटिंग द ऍक्सिडेंट्स विथ द सफरिंग. व्ह्यू, दृष्टिकोन काय आहे की आपला एक गोल आहे की आपल्याला या ठिकाणी जायचंय. औरंगाबाद ते नागपूर जायचंय किंवा नागपूर ते औरंगाबाद जायचंय. देन वी हॅव टू सी द पाथ. मग आपल्याला रस्ता शोधावा लागतो. रस्ता शोधल्यानंतर आपल्याला त्याच्यावर चालावं लागतं. वी शुड त्याला चालावं लागतं. आपल्याला रस्ता योग्य शोधावा लागतो, अयोग्य नाही. उलट्या दिशेने जर जासान तर अजून त्रास होईल, वेळ वाया जाईल. सगळ्यात इम्पॉर्टंट. त्या दिवशी बंते सोबत चर्चा करत असताना बंते संघानंद त्यांनी सांगितलं की बुद्ध शासन जे आहे ते डिक्लायनेशन मोड मध्ये कमी कमी होत जाणार आहे. समाधीचा जो मार्ग आहे तो कमी होत जाणार आहे. जे जे तुम्ही करताय दॅट इज द समत, समत टू द निब्बाण.
हे डिस्ट्रॉय होणार आहे. अँड देन इट्स ओपनिंग टू द ओनली विपश्यना, शुष्क विपश्यना. तुमच्यापैकी जे कोणी विपश्यना प्रिय आहेत त्यांच्यासाठी सांगते मी. म्हणते संगानांनी सांगितलंय की राईट पाथ विल बी डिस्ट्रॉय. जो खरा मार्ग आहे तो डिस्ट्रॉय होऊन जाईल. अँड देअर विल बी शुष्क विपश्यना ओनली. भगवान बुद्ध म्हणतात की ज्यांच्या पारमिता असतील, ओके, इव्हन सॉरी ऑक्सायडोजीनच्या टॉक मध्ये ऐकलं, ज्यांच्या पारमिता असतील ना, दे विल रीच टू द निब्बान विथ द हेल्प ऑफ फोर एलिमेंट मेडिटेशन. 4 धातू ध्यान घेऊन ते डायरेक्ट विपश्यना करू शकतील, पारमिता असतील. व्हेरी रेअर, खूप रेअर आहे, खूप रेअर आहे ही डायरेक्ट डायरेक्ट होणार. कारण की त्या प्रकारच्या पारमितासाठी त्या प्रकारचे लोक आपण नाहीये. ओके, खूप कमी लोक असतात की 4 एलिमेंट द्वारे एंड पर्यंत पोहोचू शकतात. त्यांनी काय म्हटलं की ओनली ओनली शुष्क विपश्यना. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू ते पण खतम. ओके, त्याच्यानंतर धम्म संघ. संघाबद्दल हे सांगितलं की ते पिवळ्या रिबिन वाले लोक येतील, येलो रिबिन. आता कसं व्हाईट रिबिन घालतात, व्हाईट पट्टी घालतात, माहिती का तुम्हाला? माहिती माहिती आहे का व्हाईट पट्टी घालणारे? हा, मागे म्हटलं होतं, मी टेक्स्ट केलं होतं. भगवान बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की समोर चालून असं होणार आहे. दे थिंक दे आर मंक. ओके, काही जण ले पर्सनलाही भिक्खू म्हणतात. दॅट्स अ स्टुपिडिटी. दॅट्स अ स्टुपिडिटी. मूर्खपणा. म्हणजे इतका बालिशपणा असतो की भिक्खू म्हणजे काय हे सुद्धा समजत नाही. म्हणून राईट पाथ जो असतो तो खूप रेअरली प्राप्त होतो. इव्हन तुम्ही बघा ना आपल्या ह्याच्यात. ओके, आपल्या ह्याच्यात मी दरवेळेस म्हणतो उठा 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 उठा. का नाही होत? बिकॉज ऑफ द पारमिता, बिकॉज ऑफ द पास्ट एफर्ट. फास्ट एफर्ट नाहीये, त्यामुळेच प्रॅक्टिसवर लवकर लागत नाही. फास्ट कम नाहीये, त्यामुळेच राईट प्रॅक्टिसवर लागत नाही. भगवान बुद्ध म्हणतात की व्हेरी फ्यू विल क्रॉस द शोर. हा जो संसाराचा किनारा आहे हा खूप कमी लोक पार करतील. या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर म्हणजे सामान्य सामान्य लोकांपासून अरहंत मग्गावर फलावर जाणारे लोक खूप कमी असतील. का? कारण की रूप वेदना, रूप फॉर्म फिलिंग, वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान, या 5 ला गुणाकार करा असाद. म्हणजेच सेन्स ग्रॅटिफिकेशन अरायझेस बिकॉज ऑफ द डिल्युजन अँड ग्रीड. कामछंद उत्पन्न का होतं? कारण की लोभ आणि मोह दोघं कॉम्बिनेशन मध्ये वर्क करतात मनासोबत. त्याच्यामुळे सेन्स ग्रॅटिफिकेशन अराईज होतं. सेन्स ग्रॅटिफिकेशनचा एजंट जो आहे तो लाईक अँड डिसलाईक आहे, आवड आणि नावड. ज्यावेळेस आपण म्हणतो मला हे आवडत नाही ना, त्याच वेळेस आपण एनर्जी देतो. एनर्जी कोणाला देतो? आवडीला. ऑटोमॅटिक आवड जी असते ना, आवडीचा जो विचार असतो ना, त्याला त्याला ताकद भेटते, ऊर्जा भेटते. ज्या क्षणाला आपण म्हणतो मला हे आवडत नाही,
त्याच क्षणाला आपल्या मनामध्ये विचार कोणते येतात? मला जे आवडतं ना, तेच मला आता खायचंय. त्याच्यामुळे जो व्यक्ती आवड आणि नावडच्या मागे आहे ना, त्यानं अजून प्रॅक्टिसच सुरुवात नाही केलेली आहे. कारण की थीस आर द एजंट्स ऑफ द ग्रीड, लोभा. लोभ, राइट? तर मी तुम्हाला हे सगळं नॉर्मली सांगत आहे, की प्रॅक्टिस जी आहे ती अपवर्ड जाण्याचे जे म्हणजे जे वर जाण्याचे जे कारण आहेत ते खूप ईझी आहे, की 5 ला थांबवणं, पंचनिवर्ण याला थांबवणं. जोपर्यंत आपण याला थांबवू शकत नाही, तोपर्यंत प्रॅक्टिस करेक्ट होत नाही. इव्हन द टॉकिंग. ओके. अजांच्या काय म्हणतात? कमी खा, कमी बोला, कमी झोपा. हे ऑटोमॅटिक काय करणार? हे आपल्याला ऑटोमॅटिकली दुर्गुणांपासून दूर करून टाकेल. कमी खाणे, कमी बोलणे, कमी झोपणे. दुर्गुणांपासून दूर करून टाकणार. रॉंग प्रॅक्टिस कुठून सुरुवात होते? दुर्गुणांपासून निर्माण होणाऱ्या इच्छेच्या मागे पळायला जेव्हा सुरुवात करतो, तिथूनच रॉंग प्रॅक्टिस चालू होऊन जाते. आता तुम्ही म्हणसाल का माणसाने इच्छाही उत्पन्न नाही करावं. ज्या गोष्टीपासून दुःख उत्पन्न होणार आहे, त्रास होणार आहे, त्या गोष्टीच्या मागे पळून काय फायदा? त्याच्यापेक्षा शांत होऊन जर काम केले, शांत होऊन जर कृती केली, तर ती खूप पॉवरफुल, खूप चांगली. आपले जे पुण्य असतात, त्याला जर ताकदवर करायचं असेल, त्याला जर त्याचे जे फ्रूट आहेत, त्याची जे फळं आहेत, ते जर आतामध्ये आणायचे असतील, तर संयम आणि शांतता हे 2 गुण मनामध्ये सतत कायम ठेवायचे. विदाऊट या 2 गुणांच्या आपण कधीही पुण्याचा जो इंटरेस्ट आहे, हं, पुण्यावरचा जो इंटरेस्ट आहे, तो घेऊ शकत नाही. बेनिफिट्स लवकर भेटत नाही. ओके. तर ओव्हरऑल माझं आजचं हे जे हा जो टॉक आहे, याचं मेन उद्दिष्टच आहे, की आपली प्रॅक्टिस का खाली जाते? आपण का बरं सेन्स ग्रॅटिफिकेशनला एवढं इम्पोर्टन्स देतो? बिकॉज ऑफ द इगो. मी. मीची उत्पत्ती, हे जे मीचं लहान बाळ आहे ना, हे मोठं होण्याचं कारणच इंद्रिय सुख आहे. बघा तुम्ही लहान लहान बाळाला तुम्ही मोबाईल द्या, डोळ्यांच्या समोर क्षणाक्षणाला बदलणारे चित्र, कलर, आवाज. यामुळे एकदा का त्यांना मोबाईल हातात घेतला, तर दुसऱ्यांदा ते तेच मागते. पुन्हा, 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 पुन्हा. तर ते लहान बाळाहून समजून घ्यायचं, की 6 इंद्रियांचा जो ओघ असतो वाहणारा, 6 इंद्रियांमधून वाहणारा जो ओघ असतो, तो जर कामछंदानं प्रभावित झाला, तर राईट प्रॅक्टिस होतच नाही. का बरं आपण अपुण्य करतो? कारण की दृष्टिकोन जो आहे, तो समजलेलाच नाही. दृष्टिकोन जर समजला, जर आपल्याला अंडरस्टँड झालं, की 4 नोबेल ट्रुथ आपल्याला अंडरस्टँड झाले. का दुःख आहे, कारण आहे, हं, नष्ट करता येते आणि नष्ट करण्याचा मार्ग आहे. हे जर क्लिअरली समजलं बाय हार्ट, तर क्लिअरली कसं समजणार? एकदम सिंपल. कच्चं कारलं खाऊ शकतो का आपण? नाही. का? मग खूप कडू असतं. हे कसं समजलं आपल्याला? विथ एक्सपिरियन्स.
सेम थिंग. जर आपल्याला विथ एक्सपिरियन्स 4 नोबल ट्रुथ समजले, मग त्याच्यानंतर आपण 6 इंद्रियाच्या सुखाच्या नादामध्ये लागत नाही, पळत नाही. हॅपी फीलिंग जी आहे वेदना, बेसिस ऑन द रूप, स्वतःचा किंवा दुसऱ्याचा, त्या बेसिसवर असणाऱ्या ज्या सेन्स ग्रॅटिफिकेशनच्या ज्या फिलिंग्स असतात, त्या वेदना असतात, यांच्या मागं पळणं थांबवलं की पाथ जो असतो तो ओपन होतो, क्लिअर होतो. तुम्ही हेही बघा की सेन्स ग्रॅटिफिकेशनच्या ज्या फिलिंग्स असतात त्यांच्या मागं पळण्याचं कारण जे आहे ते भूतकाळामध्ये लपलेलं आहे. निब्बाणाचा दरवाजा भूतकाळ भविष्यकाळामध्ये नाही उघडत, तो आतामध्ये उघडतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अपमादेन संपादेत अमादेन मच्युतोपद. माइंडफुलनेस इज द पाथ. जो व्यक्ती जागरूक आहे तो कधी मरत नाही, आणि जो व्यक्ती अजागरूक आहे तो ऑलरेडी मेलेला आहे. सो आय थिंक एवढं इनफ झालंय. तुम्हाला हे सगळं सांगण्याचं जे कारण होतं तेच होतं की रॉंग प्रॅक्टिस जे असतात त्या फक्त थिंक किंवा इमॅजिनेशन करून आपण कधीही डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकत नाही. ओके. तुम्हाला कारल्याचा कडूपणा समजण्यासाठी तुम्हाला खावं लागणार आहे, त्याच्याशिवाय नाही होणार. ओके. त्यासाठी रोज प्रॅक्टिस करावं लागणार आहे. जेही लोक कंटिन्यू प्रॅक्टिस करताय एव्हरी डे, ओके, त्यांचे बेनिफिट्स त्यांना स्लोली स्लोली भेटतात, परंतु भेटणं चालू झाल्यानंतर थांबत नाही. ओके. सो तुम्हाला काही प्रश्न आहेत का याच्यावर? ओके, प्रश्न नाहीये तर समजून घ्या की समसंकल्प, सॉरी, सम्मादिट्ठी, समसंकल्प, समवाच, कर्मांत, समाजीविक, सम्मा व्यायाम, समासती, सम्मा समाधी यावरच राहायचं, याच्या व्यतिरिक्त खाली उतरायचं नाही. कंटिन्यू, कंटिन्यू याच्यावरच राहायचं. याच्या खाली जर उतरलो आपण तर प्रॉब्लेम सुरू. आपल्या लाईफ मध्ये सफरिंगचं कारण काय आहे? लाईफ मधलं सफरिंगचं कारण एकच आहे, दुर्गुणांची साथ. दुर्गुणांना पकडलं की 100% आपल्याला दुःख होणार आहे. ते कोणत्याही सेन्स मध्ये हो, ते कसंही हो, परंतु होणार आहे. त्यामुळे जी समाधी आहे, एकाग्रता, युनिफिकेशन ऑफ द माइंड, चेतोसो एकोदी भाव, युनिफिकेशन ऑफ द माइंड, चित्ताची एकाग्रता जी आहे, चित्ताची एकाग्रता जी समाधीमध्ये आहे, जी प्रॅक्टिस करतो, तिला उपयोगात कसा आणायचा आहे? दिवसभरामध्ये अष्टांगिक मार्गावरच एकाग्र चित्त राहणे. गुड. ओके. दुर्गुणांच्याकडं न पळणे म्हणजेच समाधी. अष्टांगिक मार्गावर राहणे म्हणजेच समाधी. 10 पारमितांवर राहणे म्हणजेच समाधी. ओके. ओके. प्रीती सुख ध्यानाचे फॅक्टर आहेत. प्रीती म्हणजे आनंदाची परिसीमा.
ज्ञाना फॅक्टर आहेत. काय ज्ञाना फॅक्टर? वितक्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता. ओके. वितक्क म्हणजे काय? की मनाला एका विषयाकडे आणणे. विचार म्हणजे काय? की मनाला एका विषयावर ठेवणे. प्रीती म्हणजे काय? की त्या विषयामध्ये आनंद उत्पन्न होणे. हं? आनंद, इंटरेस्ट. त्यामध्ये इंटरेस्ट उत्पन्न होणे. प्रीती. आणि सुख म्हणजे काय? की त्या विषयाच्या प्रती संतुष्ट होणे आणि आनंदी राहणे त्या विषयाच्या प्रती. म्हणजे सुख. आणि एकाग्रता म्हणजे काय? की त्या विषयाच्या सोबत मन एक होऊन जाणे. हे आहेत 5 जाना फॅक्टर. जेव्हा ज्ञान उत्पन्न होते, तर या 5 वर प्रॅक्टिस करावं लागते. तुमचं मन जे आहे, ते या 5च्या प्रती व्यवस्थित होऊन जाते. हे 5 तुम्हाला क्लिअरली समजून जातात अंदर. दिसतात डायरेक्टली. ओके. हे 5 आहेत. तर त्याच्याबद्दल त्याच वेळेस बोलायचं ज्यावेळेस आपण तिथं आहोत. ओके. ज्यावेळेस आपण ध्यानामध्ये असणार, त्याच वेळेस याच्यावर तुम्ही प्रश्न विचारायचे किंवा त्याबद्दल विचारायचं. आता तुम्ही म्हणसाल की मला पेढा खायचा आहे. हं. घरात बसून थोडी भेटणार आहे. तुम्हाला दुकानात जाऊन तिथं उभं राहून घ्यावं लागेल ना विकत. सेम थिंग. तुम्हाला तुमचा वेळ विकावा लागेल अष्टांगिक मार्गाला. त्याच वेळेस हे सर्व जे आहे ते भेटायला सुरुवात होईल. आपला वेळ इन्व्हेस्ट करावा लागेल त्याच्यामध्ये, अष्टांगिक मार्गामध्ये. विचार करा दिवसभरामध्ये आपण किती वेळ टाकतो त्याच्याप्रती. प्रॅक्टिसच्या प्रती आपला वेळ टाकतच नाही आपण. का? कारण की संसार चक्र जे आहे ते आपल्याला मोहात पाडून कंटिन्यू रन करायला लावतं. पळत राहतो. ओके. म्हणून ट्राय करत राहायचंय. म्हणजे तुम्ही 1000 असा, 2000 असा, की ग्रुपमध्ये आपण 10,000 असू. परंतु जे लोक प्रॅक्टिसला येतील, दे आर द रिअल वन. मी तुम्हाला आताच सांगतो, की लोक जॉईन होतात, लोक ग्रुप सोडतात. ओके. पुन्हा येतात, पुन्हा जातात. ती प्रॅक्टिस नसते. त्याचं विंडो शॉपिंग. आपली दृढ निश्चयता असली पाहिजे. आपला आपला जो विचार, आपला जे निर्णय आहे किंवा नाही, आपली जी काय म्हणतात त्याला, दृढता आहे, खंबीरता जी आहे, ती प्रॅक्टिसच्या प्रती खूप खूप जिद्दी असलं पाहिजे आपण. असं हलक्या-फुलक्यामध्ये नाही घ्यायचं त्याला. आज केली उद्या नाही करत बा आळस आला. ते मन कमजोर आहे. ते मन कमजोर आहे. ओके. सो आय थिंक एवढं इनफ आहे. तुम्ही प्रश्न विचारले नाही. येस.